आपल्या युनिट 2 वोकॅब्युलरी म्हणजे शब्दसंपत्ती या पाठातील हा जो धडा आहे को रिलेटिंग वर्ड्स विथ पिक्चर्स, ॲक्शन वर्ड्स अँड डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजेच क्रियावाचक शब्दांचे वर्णनात्मक शब्दांचे चित्रांशी परस्पर संबंध जोडणे या पाठातील आपण सॅम्पल क्वेश्चन्स समजावून घेणार आहोत आणि त्यानंतर क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस म्हणजे स्वाध्यायाचे प्रश्न पण सोडवणार आहोत. आपला पहिला सॅम्पल क्वेश्चन आहे चूज द करेक्ट डिस्क्रायबिंग वर्ड फॉर एलिफंट. एलिफंट म्हणजेच हत्ती या चित्राचं ह्याचं वर्णन करणारा योग्य शब्द तुम्ही सांगा. स्मॉल, थिन, बिग का राऊंड? एलिफंट कसा असतो? बिग म्हणजे मोठा. हे झालं एलिफंटचं वर्णन करणारा शब्द म्हणजेच डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजेच ॲडजेक्टिव्ह. ऑप्शन नंबर 3. नाउ लेट्स रीड आवर सेकंड सॅम्पल क्वेश्चन म्हणजेच आपला दुसरा नमुना प्रश्न. चूज द करेक्ट डिस्क्रायबिंग वर्ड. योग्य वर्णन करणारा शब्द निवडा. टी इज कोल्ड म्हणजे थंड असतो का चहा? बिटर म्हणजे कडू असतो का? कूल म्हणजे पण गार असतो का? HOT हॉट म्हणजे असतो का गरम? त्यामुळे आपला पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. म्हणून त्यांनी सुद्धा 4थ्या नंबरचं वर्तुळ रंगवून दिलेलं आहे. आता आपण तिसरा प्रश्न पाहूया. चूज द करेक्ट ॲक्शन वर्ड रिलेटेड टू द गिवन पिक्चर. इथे आपल्याला एक चित्र दिलंय आणि त्या चित्राशी व्हेरी गुड. डान्सिंग नाही, स्विमिंग आहे. वॉकिंग म्हणजे चालणे, इटिंग म्हणजे खाणे. तर हे पर्याय नसून स्विमिंग हा 2 नंबरचा पर्याय आपला योग्य आहे. आपण आता आपल्या 4थ्या प्रश्नाकडे जाऊया. आयडेंटिफाय द पिक्चर रिलेटेड टू द वर्ड कोल्ड. कोल्ड म्हणजे थंड काय असतं? व्हेरी गुड. कोल्ड म्हणजे थंड आहे. आईस्क्रीम म्हणून पर्याय क्रमांक 1. किती सोपे प्रश्न आहेत बघा. नंतर आहे आपला 5वा प्रश्न. चूज द प्रॉपर ॲक्शन वर्ड रिलेटेड टू इयर्स. इयर्स म्हणजे आपले कान कोणती कृती करतात? स्पीक म्हणजे बोलण्याची करतात का? पहा, पहिला पर्याय आहे टॉक. TALK टॉक म्हणजे टॉक म्हणजे बोलणे. बोलण्याची कृती करतात का कान? HEAR हिअर म्हणजे ऐकणे. ही कृती मात्र कान करतात. WATCH वॉच म्हणजे पाहणे आणि SPEAK स्पीक म्हणजे बोलणे. मग कोणती कृती करतात कान? पर्याय क्रमांक 2 हिअर. नाव लेट्स मूव टू आवर क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस. आपल्या सरावाच्या प्रश्नाकडे आता आपण वळत आहोत. इन्स्ट्रक्शन्स म्हणजे सूचना दिलेल्या आहेत फॉर क्वेश्चन 1, 2, 3 म्हणजे प्रश्न क्रमांक 1, 2 आणि 3 साठी आपल्याला एकच सूचना आहे. काय सूचना आहे? चूज द करेक्ट ॲक्शन वर्ड्स रिलेटेड टू द गिवन पिक्चर्स. दिलेल्या चित्राकरिता योग्य क्रियावाचक शब्द निवडा. पहिल्या चित्रातली मुलगी काय करतेय? पर्याय क्रमांक 2. दुसऱ्या प्रश्नातली मुलगी काय करतेय? रीडिंग म्हणून पर्याय क्रमांक कितवा बरोबर आहे आपला? वाचणे म्हणजेच रीडिंग. म्हणून आपला पर्याय क्रमांक 4 बरोबर आलेला आहे. आता आपण आपला तिसरा प्रश्न पाहूया. त्याच्यामध्ये काय चित्र दिले रे? काय करतोय हा मुलगा? हात हलवतोय. त्याला जम्पिंग म्हणतात का वॉकिंग म्हणतात? स्लीपिंग म्हणतात का वेविंग म्हणतात? वेविंग. जर आपल्याला चित्राशी संबंधित शब्द आठवत नसेल तर पर्याय वाचायचे. चुकीचे पर्याय कट केले की आपला योग्य पर्याय राहतो. ह्याला जम्पिंग म्हणत नाहीत, वॉकिंग म्हणत नाहीत, स्लीपिंग म्हणत नाहीत. मग राहिला आपला पर्याय 4. वेविंगचा जरी तुम्हाला अर्थ कळत नसला तरी हाच योग्य पर्याय आहे असा आपण अंदाज लावू शकतो. बऱ्याचदा स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये पर्याय कट करून सुद्धा तुमच्या योग्य उत्तरापर्यंत तुम्हाला पोहोचता येत असतं.
आता आपण आपला चौथा प्रश्न वाचूया. सिलेक्ट द करेक्ट डिस्क्रायबिंग वर्ड फॉर द पिक्चर. म्हणजेच पुढील चित्राचे वर्णन करणारा योग्य शब्द निवडा. चित्र कशाचं आहे रे? पेन. मग पेन कसा असतो? बिग का लॉंग? टॉल का स्लो? लॉंग, नाही का? लांब असतो तो, म्हणून त्याला म्हणायचं लॉंग. व्हेरी गुड. आपला मिळाला पर्याय क्रमांक दुसरा. म्हणून दुसऱ्या क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला गोल करायचं आहे. गोल करताना आपण जे गोल भरतोय ते वर्तुळाच्या बाहेर जाता कामा नये आणि वर्तुळाच्या मध्ये मात्र व्यवस्थित रंगवलं गेलं पाहिजे, रिकामं राहता कामा नये. आता आपला पाचवा प्रश्न आपण वाचूया. विच ऑफ द गिवन वर्ड इज नॉट अन ॲक्शन वर्ड. आपण ॲक्शन वर्ड बघितले, कृती दाखवणारे शब्द. पण कृती दाखवणारा शब्द नसलेला पर्याय आपल्याला शोधायचा आहे. नॉट अन ॲक्शन वर्ड. पहा, यासाठी सॅड म्हणजे दुःखी, ही कृती आहे का? ती एक भावना आहे. रन म्हणजे पळणे, ही एक कृती आहे. जंप म्हणजे उडी मारणे, ही एक कृती आहे. ईट म्हणजे खाणे, ही पण एक कृती आहे. कृती नसलेला शब्द आहे पर्याय क्रमांक 1 सॅड. त्यानंतर आपण आपला 6th क्वेश्चन रीड करूया. चूज द करेक्ट पिक्चर रिलेटेड विथ द गिवन ॲक्शन वर्ड. टू स्लीप म्हणजे टू स्लीप दाखवणारा पर्याय कुठे दिसतोय तुम्हाला? पहिल्या पर्यायात काय दिसतंय? स्विमिंग. दुसऱ्यामध्ये ओपन, खातोय का तो? उघडतोय, ओपन. तिसऱ्यामध्ये टू स्लीप दिसतंय. आणि चौथ्यामध्ये काय दिसतंय आपल्याला? बेंड, BEND, बेंड म्हणजे वाकणे. त्यामुळं आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता आपण आपला 7वा प्रश्न वाचूया. सिलेक्ट द करेक्ट वर्ब फ्रॉम द गिवन वर्ड्स टू गेट अ मिनिंगफुल वर्ड. आता इथे वर्ब हा शब्द आला बघा. हा शब्द महत्त्वाचा आहे. VERB वर्ब म्हणजेच ॲक्शन वर्ड, म्हणजेच क्रिया दाखवणारा शब्द. अर्थपूर्ण शब्द बनवण्यासाठी दिलेल्या पर्यायातील योग्य क्रियापद निवडा. बघा इथे काय दिलंय? मॅन, नाही का? पुन्हा प्लसचं चिन्ह दिलंय आणि इथं आपल्याला एका चौकटीत प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. या दोघांना मिळून एक अर्थपूर्ण शब्द बनणार आहे. म्हणजे इथल्या शब्दाचं स्पेलिंग आणि पुढे एक स्पेलिंग. बघा हा कोण आहे? MAN, मॅन. MAN मॅन. त्याला आकाश म्हणला की GO लावूया. MANGO. काय झाला शब्द? मँगो. तर असं डोकं चालवता आलं पाहिजे. थोड्या वेळासाठी मी सुद्धा विचारात पडले होते की कसा प्रश्न विचारला यांनी, पण तुम्ही योग्य पद्धतीने विचार करू शकता. असाच विचार तुम्हाला करायचा आहे. आता आपला 8वा प्रश्न आपण वाचूया. चूज द करेक्ट पिक्चर फॉर द गिवन ॲक्शन वर्ड्स. दिलेल्या क्रियावाचक शब्दांशी संबंधित योग्य चित्र दिलेल्या पर्यायातून निवडा. बघा आता आपल्याला कोणते कोणते शब्द दिलेत? लिफ्ट. लिफ्ट म्हणजे उचलणे. बघा आता इथे तुम्हाला शब्दांचे अर्थ माहीत असणं गरजेचं आहे. मग ती कृती करणारा अवयव आपल्याला शोधता येईल. लिफ्ट म्हणजे उचलणे. होल्ड म्हणजे पकडणे. गिव म्हणजे देणे. पुश म्हणजे ढकलणे. ह्या सगळ्या कृती करणारा अवयव कोणता आहे आपला? अरे आपला अवयव, जो अवयव ह्या सगळ्या कृती करतो. कोणत्या कोणत्या? लिफ्ट म्हणजे उचलण्याची, होल्ड म्हणजे पकडण्याची, गिव म्हणजे देण्याची आणि पुश म्हणजे ढकलण्याची कृती कोणता अवयव करतो? म्हणून आपला पर्याय क्रमांक 4 हँड्स हा आपला योग्य पर्याय आहे. आता आपण आपला 9वा प्रश्न वाचूया. सिलेक्ट द करेक्ट ॲक्शन वर्ड फॉर माउथ. म्हणजे माउथशी संबंधित योग्य क्रियावाचक शब्द. त्यांनी माउथ म्हणजे तोंड, तोंडाशी संबंधित शब्द दिलेले आहेत बघा. SIP सिप म्हणजे घोट घेणे. बाईट म्हणजे चावणे.
स्पीक म्हणजे बोलणे, ह्या सगळ्या कृती तोंडाशी संबंधित आहेत, नाही का. आता आपल्याला अजून एक कृती शोधायची आहे जी की माउथ म्हणजे तोंडाशी संबंधित आहे. पहा, च्यू, स्मेल, हिअर, रीड. कोणती असेल बरं कृती? स्मेल आपण तोंडानं करतो का? CHEW च्यू ह्या शब्दाचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला? नाही, त्याच्यामुळे असं होतंय. परंतु आपण सगळे पर्याय पाहूया, पर्याय कट करूया, मग आपल्याला योग्य उत्तर मिळेल. स्मेल म्हणजे वास घेणे, तोंडाने घेतो का आपण वास? नाही. HEAR हिअर म्हणजे ऐकतो का आपण तोंडाने? बर, आकाशला वाटतंय रीड करतो आपण तोंडानं. तोंड बंद केलं तरी पण आपल्याला रीडिंग करता येत नाही का? आपण डोळ्यांनी वाचन करत असतो, तोंडानं फक्त ते वाचलेले शब्द उच्चारत असतो, तोंडानं आपण वाचन करत नाहीत. त्यामुळे रीड ही पण कृती तोंडाशी संबंधित नाही, ती डोळ्याशी संबंधित कृती आहे. CHEW च्यू म्हणजे चावणे, ही कृती मात्र आपल्याला तोंडानंच करावी लागते. आपल्याला नाकानं किंवा कानानं किंवा हातानं चावता येत नाही. त्यामुळे तोंडाशी संबंधित म्हणजेच माउथशी रिलेटेड ॲक्शन वर्ड कोणता आहे? च्यू. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 1. And now let's read our 10th question. Choose the incorrect option. Incorrect म्हणजे अयोग्य म्हणजे चुकीचा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. आपल्याला करेक्ट ऑप्शन शोधायला सांगतेत का इनकरेक्ट ऑप्शन शोधायला सांगतेत? ते त्या प्रश्नावर डिपेंड असतं. कधी आपल्याला योग्य शब्द शोधायला सांगतात, कधी अयोग्य पर्याय शोधायला सांगतात. इथे आपल्याला अयोग्य पर्याय निवडायचा आहे. पहा, टॉक, वॉक, गुड आणि जम्प ह्याच्यात इनकरेक्ट कोणता आहे? कोणता आहे इनकरेक्ट म्हणजे चुकीचा? टॉक म्हणजे बोलणे, ही एक कृती आहे. वॉक म्हणजे चालणे, ही पण एक कृती म्हणजेच ॲक्शन वर्ड आहे. गुड ही ॲक्शन वर्ड नसून हा डिस्क्रायबिंग वर्ड आहे, वर्णन करणारा शब्द आहे. जम्प म्हणजे उडी मारणे, हा पण एक ॲक्शन वर्ड आहे. म्हणजे 3 ॲक्शन वर्ड दिलेत आणि एक आपल्याला डिस्क्रायबिंग वर्ड दिलेला आहे, हा ॲक्शन वर्ड नाही. त्यामुळे इनकरेक्ट ऑप्शन आहे आपला ऑप्शन नंबर 3. आणि आता आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आपला 11th क्वेश्चन आहे, पिक आउट द पिक्चर विच इज सुटेबल फॉर द गिवन ॲक्शन वर्ड्स. म्हणजे पुढे दिलेल्या क्रियावाचक शब्दासाठी योग्य ठरणारे एक चित्र निवडा. ॲक्शन वर्ड्स कोणते आहेत? क्लोज, ओपन आणि रीड. आपण काय क्लोज करू शकतो, ओपन करू शकतो आणि रीड पण करू शकतो. असं ह्या 4 पर्यायामधलं काय आहे योग्य उत्तर? जार आपण क्लोज पण करू शकतो, बंद पण करू शकतो, ओपन पण करू शकतो, पण हे जार आपण रीड करू शकतो का? नाही. बुक मात्र आपण उघडू शकतो, म्हणजे ओपन, हे ओपन बुक आहे नाही का. हे आता मी क्लोज केलं, ओपन क्लोज ह्या दोन्ही ॲक्शन्स आपण बुकच्या संबंधित करू शकतो. त्याचबरोबर ते आपण रीड पण करू शकतो, म्हणजे वाचू पण शकतो. त्यामुळे आपला राईट ऑप्शन कोणता झाला? ऑप्शन नंबर 2 बुक. प्लेट सुद्धा आपण ओपन पण करू शकत नाही, क्लोज पण करू शकत नाही, रीड पण करू शकत नाही. आणि रूलर म्हणजे पट्टी, पट्टीवर लिहिलेली अक्षरं आपण रीड म्हणजे वाचू शकतो, पण पट्टीला ओपन क्लोज करता येतं का? नाही. त्यामुळे आपला राईट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 2. नाउ लेट्स रीड आवर 12th क्वेश्चन. व्हॉट इज द गर्ल डुईंग इन द पिक्चर. या चित्रातली मुलगी काय करत आहे? ईटिंग. ऑप्शन नंबर 3. व्हेरी गुड. नाउ लेट्स रीड आवर 13th क्वेश्चन. कंप्लीट द सेंटेन्स बाय चूजिंग द करेक्ट ॲडजेक्टिव्ह. योग्य विशेषण निवडून वाक्य पूर्ण करायचं आहे. अरे मला वाचू द्या आधी वाक्य. मिल्क इज अँड डॅडॅश ॲज डॅडॅश ॲज स्नो. म्हणजे मिल्क इज म्हणजे दूध आहे, कुणासारखं? ॲज ॲजच्या मध्ये, ह्याच्यासारखं त्याच्यासारखं. आपण म्हणत नाही का पोपटासारखा हिरवागार, मिरचीसारखा लाल बुंद, तो ते शब्द ॲज ॲजच्या मध्ये लिहितात.
मिल्क इज ॲज डॅश ॲज स्नो. स्नो म्हणजे बर्फ. दूध हे बर्फासारखं टिंबटिंब आहे. बर्फ कसा असतो? व्हाईट. थंड पण असतो पण कोल्ड इथे ऑप्शनच नाही. परंतु बर्फ पांढरा सुद्धा असतो, तो ऑप्शन इथे आहे व्हाईट. त्यामुळे आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. नाव लेट्स रीड आवर इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन 14 to 16. प्रश्न 14 पासून ते 16 पर्यंत तुम्हाला एकच सूचना आहे. काय सूचना आहे? चूज द प्रॉपर डिस्क्रायबिंग वर्ड्स फॉर द पिक्चर्स. म्हणजे पुढील चित्रांचं योग्य वर्णन करणारे शब्द आपल्याला निवडायचे आहेत. इथे आपल्याला 14व्या प्रश्नामध्ये एक चित्र दाखवलं, एक मुलगा दाखवलाय. कसा दिसतोय रे तो? अच्छा, रागावलेला दिसतोय, म्हणजेच अँग्री. पहिला पर्यायाचा अर्थ सांगा बरं. स्केअर्ड म्हणजे काय? स्केअर्ड म्हणजे घाबरलेला. दुसरा आहे अँग्री म्हणजे रागावलेला. हॅप्पी म्हणजे आनंदी आणि ग्लॅड म्हणजे पण आनंदीच. हॅप्पीचाच हा समानार्थी शब्द आहे ग्लॅड. मग कसा आहे हा मुलगा? अँग्री. म्हणून आपला पर्याय दुसरा बरोबर आहे. त्यानंतर आपण आपला 15वा प्रश्न वाचूया. कशाचं चित्र आहे रे? चाकू म्हणजेच नाईफ. नाईफ कशी असते? हार्ड, शार्प, रफ की सॉफ्ट? हार्ड. हार्ड म्हणजे कडक. कडक काय असतं? दगड असतो कडक, कठीण, नाही का? चाकू म्हणजेच नाईफ काय असते? शार्प. शार्प म्हणजे धारदार. चाकू कसा असतो? धारदार. आणि आपला इथे शेवटचा प्रश्न आहे. या चित्रामध्ये एक माणूस तुम्हाला दाखवलेला आहे, झाडाखाली बसलेला आहे, त्याच्या हातात काठी आहे. या माणसाचं वर्णन करणारा शब्द आपण पाहूया. बिझी. बिझी म्हणजे तो कामात दिसतोय का तुम्हाला? नाही. यंग म्हणजे तरुण दिसतोय का? ओल्ड म्हणजे माणूस जुना असतो का? म्हातारा आहे. अँड ANGRY अँग्री म्हणजे रागावलेला. तर कसा आहे हा मॅन? ओल्ड. म्हणून ऑप्शन 3 आपलं बरोबर आन्सर आहे.